आजची राईड नॉर्मल नव्हती. एक असा मुवमेंट झाला ना, पूर्ण मूड चेंज झाला. वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग ऑफ डेली मोटो ब्लॉग. आज आपण फक्त राईड नाही करणार, फुल एन्जॉय करणार. राईडची फुल मजा घेणार आहे, बरं का. डेली ब्लॉग करायचा म्हणजे इझी वाटतं, पण पब्लिक समोर कॅमेरा काढायचा म्हणजे फुल कॉन्फिडन्स पाहिजे भाई. कधी कधी लोक बघतात, ऑकवर्ड पण वाटतं. पण कंटेंट बनवायचं आहे तर कन्सिस्टन्सी पाहिजे, बरोबर ना मित्रांनो. कंटेंट बनवायचं तर कन्सिस्टन्सी पाहिजे. पेट्रोलचे रेट बघून तर बाईक पेक्षा जास्त मी हिट होतोय. पण काय, राईडची फिलिंगच वेगळी आहे ना भाई. काय बोलतोय मित्रांनो, राईडची फिलिंग वेगळीच असते की नाही, एकदम खतरनाक. किती पण थकलेलं असू दे, फक्त 2-4 मित्र असले सोबत आणि सगळे राईड करत असले की कसा एकदम भारी वाटतं. सोलो पण जर राईड करत असेल तरी पण लय मजा येते. नो मॅटर कितका स्ट्रेस आहे, एक लॉंग राईड सगळा मूड चेंज करून टाकते. एकदम फ्रेश. जो राईड करतो ना त्याला ते समजेल. बाकीचे बोलतील "हे काय बोलतोय, काय समजत नाही, हे नाही ते नाही." जे राईड बिड राहतात ना तेच बरोबर समजतील मला काय बोलायचं आहे आणि मी काय बोललो ते. किती पण स्ट्रेस असला ना, एका राईडने पूर्ण स्ट्रेस गायब. जादू. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, मी फुल कॉन्फिडन्सनी गाणी बोलतो हेल्मेटच्या आत. आणि जसा मी सिग्नलला थांबीन किंवा ट्रॅफिक मध्ये थांबीन, वायझर ओपन झाला, माझ्या हेल्मेटच्या आतमधला सिंगल गायब होतो. तुमच्यासोबत होतं का असं? आपण इतरांपेक्षा हेल्मेटच्या आतमध्ये जास्त बोलतो, म्हणजे हेल्मेट सोबत असं एक समजा. कारण हेल्मेट कंटिन्यू आपल्या डोक्यावर असतं आणि आपण काय बोलायचं बिलायचं असेल ना तर आपण बोलून टाकतो, गाणी बोलायचे किंवा काय बोलायचंय किंवा कोण काय इन्सिडेंट झाला, त्यापेक्षा जास्त आपण हेल्मेट सोबत बोलतो. हे नोटीस केलंय का कधी? हेल्मेटला बोलता येत नाही म्हणून. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा मला तुम्हाला ग्रुप राईड आवडतात की सोलो राईड. आणि आजच्या मोटो ब्लॉगला, डेली मोटो ब्लॉगला इथेच आपण एंड करूया. चला, लाईक शेअर फॉलो करून टाका मित्रांनो, आपल्याच मराठी बांधवाला.